अशी महत्त्वाची अपडेट आपण बघूया। भोंदू अशोक खरातचा आणखीन एक कारनामा समोर आलाय। नाशिकच्या वावी या ठिकाणी पुरातन ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा घाट या खरातनं घातलेला होता, अशी माहिती सध्या समोर येते। तर मंदिराची शक्ती संपल्याचा दावा त्याने केला, त्यामुळे हे मंदिर जमीनदोस्त करा असा सल्ला त्याने दिलेला होता। मात्र गावकऱ्यांनी मंदिर पाडण्यास नकार दिला। वावी या ठिकाणी पुरातन महादेव मंदिरातून आढावा घेतलाय आणि संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। सिन्नर तालुक्यातील वावी गावामध्ये वज्रेश्वर महादेवाचं अतिशय पुरातन असं मंदिर आहे। 11व्या शतकातलं हे जे मंदिर आहे ते अतिशय पुरातन आहे आणि सुंदर असं जे दगडी काम आहे, सुंदर रेखीव काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतंय। आणि ही जी पिंड आहे महादेवाची ही काशी नंतर खरं तर याच ठिकाणी पूर्वाभिमुख असलेली ही पिंड आहे। आणि सकाळी सकाळी जर या पिंडीवरती सूर्यप्रकाश थेट या खिडकीतनं त्यामध्ये येत असतो आणि अतिशय पुरातन असणाऱ्या मंदिरामध्ये भाविक जे आहे ते दररोज नतमस्तक होत असतात आणि या ठिकाणी पूजा अर्चना करत असतात। खरं तर या पुरातन मंदिराविषयी या भोंदू बाबानं काही वर्षापूर्वी तो या ठिकाणी आला। त्याने अंकशास्त्राचं काहीतरी इथे दाखवलं की ही जी वास्तू आहे हिच्यामध्ये आता ऊर्जा राहिलेली नाहीये, तुम्ही हे वास्तू पाडून टाका। मात्र खरं तर गावकऱ्यांनी त्यावेळी त्याचं ऐकलं नाही, नाहीतर हा जो पुरातन ठेवा आहे हा या भोंदू बाबामुळे नेस्तनाबूत झाला असता। गावकऱ्यांनी कधीच त्याचं ऐकलं नाही। कोणीही या सिन्नर तालुक्यातले किंवा या आजूबाजूच्या गावातले लोक त्याच्याकडे तिथे जात नव्हते। काही वर्षापूर्वी त्याचं जे ईशान्येश्वर मंदिर आहे त्याच्यासाठी शासनाने मोठा निधी दिलाय। या मंदिरासाठी खरं तर अनेक वर्षांपासून निधीची मागणी लोक करतायत। यासाठी मात्र निधी द्यायला शासनाला वेळ नाही किंवा त्यांना तसं करावं वाटत नाही। त्यामुळं इथले ग्रामस्थ देखील म्हणतायत की तुम्हाला भोंदू बाबा चालतो, मात्र सामान्य भाविक किंवा पुरातन मंदिराला मात्र तुम्ही निधी देत नाहीये। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, वावी, नाशिक। तर भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट हे सील करण्यात आलेलं असून आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे। विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवण्यात आलेली आहे आणि यानंतर कुटुंबियांच्या नावावर असलेली जमीन, घर, दुकानांची चौकशी सुद्धा सुरू आहे। नोंदणी विभागातून राज्यभरातील या मालमत्तेचा शोध सध्या घेतला जातोय आणि कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे। मालमत्ता खरेदीसाठी नेमका पैसा कुठून आला याचा तपास एसआयटी कडून केला जातोय, तर बेनामी मालमत्ता असल्याचा एसआयटीला मोठा संशय आहे। या भोंदू अशोक खरात प्रकरणी आता तपासाला चांगलाच वेग आलेला आहे। महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगावमधील राहुल शिंदे आणि योगेश आढावसह बीडमधील संदीप गर्जे या 3 व्यक्तींच्या विरोधात अहिल्यानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या 3ही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या। भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवा धागा समोर येतोय। खरात याच्या वडिलांच्या 2017 मधील दशक्रिया पत्रिकेत शोकाकुलांच्या यादीमध्ये रुपाली चाकणकरांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। या खुलाशानंतर खरात आणि चाकणकर यांच्यातील संबंधांबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या प्रकरणामुळे नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते।